नमस्कार गाईज. तर कुठला ब्लॉग आहे सांग मम्मी आता आपला? महाबळेश्वरचा. का कुठला? लेट होतोय आम्हाला. आम्ही चाललोय बाय बाय. आम्ही चाललोय महाबळेश्वरला फिरायला. काय ग मम्मी जरा एक्स्ट्राच करते तू तर. असंच करायला पाहिजे. तर आम्ही झालोय महाबळेश्वरला आणि आता आमच्या बसची वेळ झाली तर आता आम्ही निघतो. चला बाय. बघा किती टाइम झालाय. चला 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 लवकर चला लवकर चला. सामान पण इथे सगळं पॅक झालेलं. चला जाऊया आता लय उशीर होईल. आणि किंजू पण खुश आहे. हो सगळे खूप खुश आहेत. चला चला आमचे ब्लॉग बघा. पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. चला लेट्स गो. बस आली नाही. आम्ही बसची वाट बघतोय. तर बस आली की आम्ही तुम्हाला दाखवतो आमची बस ही जी नीता बस दिसते ना तशीच आहे सेम. पण आमची स्लीपर कोच आहे. 12:15 हां 12:15ची बस आणि आता 11:30 वाजले तर येईलच लवकर बस. हा 12:15ची बस आहे. आणि अजून मावशी पण यायची आहे ना बाकी. रोहित दादा अरे कोण किंजू वैतागली. हो वैतागली ते. एवढा वेळ वाट बघून वैतागली. काय चला खूप उशीर झाला. 12:15 वाजून गेले. आमची बस 12 वाजता येणार होती पण आता 12:15 वाजून गेले पण बस अजून आली नाही. पाय पण दुखायला लागले उभा राहून. खूप आता कधी बस येते. तुमचे पाय दुखायला लागले का गुटू? थकले का उभा राहून? खूप पाय दुखायला लागले. बापरे असं वाटते कुठेतरी बसावं पण खूप पाय दुखायला लागले. 1 तास झाला आम्ही इथे उभा आहे. बस काय अजून आली नाही आमची. पाय पण खूप दुखायला लागलेत आता उभा राहून. आम्हाला वाटलं 12 वाजता बस येणार आहे म्हणून आम्ही लवकरच आलो. नशीब आज पाऊस येत नाही. पाऊस येत असता तर अजून आमचं हालत बेकार झाली असती कारण की किंजू आहे आमच्याकडे. नशीब आज पाऊस येत नाही. बघू आता बस कधी येते. चला हां चला बस आली आमची आता. नशीब आली. पाय पण खूप दुखायला लागले. सोनूचे पण पाय दुखायला लागले. म्हटलं बस आली पण ती बस नाही आहे. ती दुसरी बस आहे. सीटरवाली आहे. आमची बस आहे ती स्लीपिंग कोच आहे ना का आपली? स्लीपर कोच आहे ना का आपली बस? आली का? आली 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 वाटतं. आली आली. चला चला पटकन चला लवकर. चला चला पकड. जड आहे ना? खूप जड आहे ग. लवकर किती पकड इथले जड आहे. आली ही बस नाही आमचा झाला. आता बघ इकडे आली. ही आली. ही आहे. ही आहे. ती पण सीटर आहे. हा ती पण सीटर आहे. मग सीटर बसलेलं दिसत नाहीये. नाही का? नाही सीटर आहे ना. हो ही पण नाही आपली गाडी. नाही कोणती आहे? स्लीपरची आहे माहिती आहे ना मम्मी. काय विचारते सारखी? ठीक आहे ना बस? ही नाही. तर आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. आता आमची बस आली आणि आता आम्ही बसतोय. पाऊस तर एवढा मोठा आला ना सगळं भिजलो. गाडीमध्ये AC आहे आणि आता खूप थंडी पण वाजायला लागलेली आहे आम्हाला. आणि वरती काय किंजूसाठी कम्फर्टेबल नाही. आम्ही मी खालीच बसते कुठं. हो खाली जावं तुम्ही. कारण की कुंजू रात्रीची लई फिरते. ठीक आहे खालचं दाखवते. बघा हे आहे सिटिंग. खूप मोठा सिटिंग आहे. आता छपल्या आम्ही तिथे ठेवल्या छत्र्यां छपल्या. तुझा खाली मम्मी. हा मी खाली जात खाली जाई होती खाली होती तरी हे बरं आहे. ए गुड्डू काय घेत आहे? वडापाव घेतलाय ना. वडापाव घेतला आणि रात्रीच्या वाजले 3:30 वाजलेत ना. आता गाडी उभा राहिली का बाई? गाडी. हा काय झालं? चहा पाहिजे का? चहा घ्या ना. मस्त वाटेल चहा प्यायला. अगोदरच घ्यायचा ना चहा. मग 3:30 वाजले. वाटेच्या 3:30. कारण ती उद्या आली.
हे कसं असतंय बघा. आमची किंजू ना अजिबात रडत नाही बाहेर गेल्यावर. आणि किती वाजलेत आता? 10 का 10:30? 9:30 वाजले आणि आम्ही अजून नाही पोचलो. बोल. कारण की ट्रॅफिक खूप आहे घाटावरती, पण खूप ट्रॅफिक होतो म्हणून खूप उशीर झाला. आता एका तासाने आपण पोहोचणार आहे. पण बापरे, एवढा वेळ कधी नाही लागला, खूप वेळ लागला. आता 7ला आपण जायला परत. त्यावेळी गाड्या पण लवकर यायच्या. 11 वाजता गाड्या यायच्या. पहिला आपण गेलेलो बघा तेव्हा आपण लवकर गेलेलो. 6 वाजता रिटर्न झालेलं आहे. 6-7 वाजता आपल्याला चेकिंग साठी वेट करावं लागलेलं. काय नाही, पण सगळंच लेट आहेत. सगळ्या बस लेट आहेत. आपणच लेट नाहीये फक्त. बाईचा गणपती पण बघायचो आपण. बघितलेला आहे. आपण बघितलेलं आहे गेल्या टायमाला. कसं गेलो होतो आपण? कारनी त्यांच्याच गाड्या असतात. गाड्या त्यांच्याच असतात जायला. आपण आता आपण कुठे जायचं आहे? पहिलं गेम तर तिकडे जायचं आहे ना. गणपतीला जाऊ. पण नाही महाबळेश्वरच्या गणपतीला. महाबळेश्वर मंदिरात पण जायचं आणि इकडे पण जायचं ना. मी सांगू गणपतीला पण जायचं तिकडे वाईच्या गणपतीला. थोडीच माहिती आहे तिकडचं. मेन आपण ना त्या गार्डन मध्ये जाऊया. गेल्या टायमाला गेलतो बघा. मेट्रो गार्डन. ते जाऊया. मला लय आवडतं गार्डन. काय माझे बच्चू बोललो की थोडंच वाढलं. ते खाते लगेच. तिला काय लगेच खाऊ दे. तुला कळतं की असं? मी तिला फक्त एवढंच बोललो, खाते काय माझं बच्चू? खाणं फेकून लगेच तोंडातलं टाकून दिलंय ना. तशीच करते ती. खाया पण लागला. तिला पण तर भूक लागली असेल ना. खायला लागला बच्चा. आता घरी बोलते हॉटेलमध्ये गेले की लगेच सॅलड्स बनवायचा. तू बाटली आता चांगली त्याचं दहीच बनलं. मी बोलत होते ना असं होतं म्हणून मी कधी पण पाणी गरम करून दुधाची पावडर घेऊन जाते बाहेर जाताना. बाई आता पण खाल्लं पण एक जास्त देऊ नको तिला. पोटात दुखतं तिच्यामुळे. नको म्हणते. नको 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 तुला बघा. नको 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 का? ए चिमणी नको. चिमणी नको. हे नको तिच्या पोटात दुखतं ग. नंतर रडते मग ती. एकच आता नको पण ना. बाकीचं काम सांग ना की नको म्हणाल. तू खाली जा बसायला. जाते खाली. विचार करते. खाली जाते बसायला. नको म्हणते. नको 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 नको. पप्पाला घेऊन जाईल. जा तू एकटी खाली बसायला. तू एकटी जा ना. मम्मी पप्पाला राहू दे इथे. तू जाते बसायला खाली एकटी? जाते नाही म्हणते. विचार चाललाय. नको म्हणते. बघ नको नको नको. लय हुशार आहे आमची किंजू. 1 वर्षाचीच आहे फक्त. आताच बर्थडे झाला तिचा. 10-12 दिवस झाले असतील. 10-15 दिवस झाला असेल बर्थडे होऊन तिचा. 10 दिवस झाले फक्त. 6 तारीख आहे. 9 दिवस. तर फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. आमचं चेक इन झालेलं आहे आत्ताच. तर इथे मी तुम्हाला रूम टूर देते. तर रूम आहे ना बघा तुम्ही, किती छान वाटतं आहे ना. तुम्ही पण बघा किती मस्त आहे ना रूम खूपच मस्त एक स्पेशियस आहेत आणि खूपच छान एस्थेटिक वाटते मला तर रूम. आणि ते आम्ही खूपच वैतागलो होतो कारण की आम्ही खूपच लेट पोचलो. काय होतं ना की डेली तर 7 वाजता पोचतो, पण ट्रॅफिकमुळे काय झालं आम्ही ना खूपच लेट पोचलो. 11 वाजता पोचलो. तो खूपच वैतागलो होतो.
तर रूममध्ये एक मस्त मिरर होता आणि रूमचा जे बाथरूम होतं ते पण खूपच स्पेशियस होतं. तुम्ही बघू शकता इथे किती स्पेशियस आहे बाथरूम पण. आणि गरम पाणी होतं. गरम पाणी तर इतकं गरम होतं ना तर काय सांगू तुम्हाला. आणि रूम एकदम स्पेशियस आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता रूममध्ये एक गॅलरी पण आहे. ती गॅलरी आता मी तुम्हाला दाखवते. गॅलरी तर मला इतकी आवडली ना, मला सगळ्यांना गॅलरी खूपच आवडली. तर गॅलरीचा दरवाजा आहे ना आम्ही बंदच ठेवत होतो कारण की तिकडे माकडं होती. तर जर तुम्ही विचार करताय ना इकडे येण्याचा तर तुम्ही नक्की या हॉटेलमध्ये. या हॉटेलचं नाव आहे भारत हॉटेल. तर आम्ही सगळे खूपच खुश झालो रूम बघून आणि आम्ही थकलो पण होतो. आणि किंजू बघू शकता तुम्ही किती खुश आहे. ती जरा पण रडली नाही हां. एवढा तिने ट्रॅव्हल केला तरी पण ती बिलकुल दमली नाही. एकदम स्ट्रॉंग आहे ती. तर इथे आम्हाला चांगली त्यांनी रूम सर्व्हिस दिली. आल्याला त्यांनी रूम पण साफ करून दिले होते आणि इकडची जी सर्व्हिस आहे ती खूपच चांगली आहे. तर इथे ना एक केटल पण होतं. केटल, टी व्ही म्हणजे रूममध्ये ना जी सर्व्हिस हवी ती होती. तर इथे मी ना तुम्हाला केटल पण दाखवते. आणि केटलसोबत ना आम्हाला चहा दिला होता, कॉफी दिली होती, मिल्क पावडर दिली होती, पाणी पण होतं, सगळं होतं. तर खूपच छान होतं. जरा पण असं आहे ना आम्हाला अनकम्फर्टेबल किंवा काही प्रॉब्लेम झाला नाही रूममध्ये कारण की सगळं आम्हाला अवेलेबल होतं. आणि जे पाहिजे होतं ना आम्ही रूम सर्व्हिसनी कॉल करून त्यांना मागवू पण शकतो. तर खूपच भारी वाटला आम्हाला रूम. तुम्ही पण ना नक्की महाबळेश्वरला जेव्हा येता ना तुम्ही ह्या हॉटेलमध्येच जावा, भारत हॉटेलमध्ये. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते काय काय दिले त्यांनी. एक चहाची पावडर दिली आहे. मस्त वाटलं. तर एवढं सगळं बघून आम्ही तर खूपच खुश झालो होतो. पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं आम्हाला रूम बघून ॲक्च्युली. कारण की तुम्ही एवढा पैसा जेव्हा घालता ह्याच्यामध्ये तर तुम्ही म्हणजे सगळं असतं ना तरच बरं वाटतं. तर आम्ही 2 रूम घेतले होते. एक आमच्यासाठी आणि एक रूम घेतला होता मावशीसाठी, रोहित दादासाठी, कीर्ती दीदीसाठी आणि शिवमावशीसाठी. तर 2 रूम घेतले होते. सेमच रूम होतं, जरा पण काही फरक नव्हता. गॅलरी होती. एकदम सिमिलर रूम होता. पण हॉटेलचा जो व्ह्यू आहे ना इतका भारी होता, इतका भारी होता. हॉटेलमधनं एक लेक पण दिसतो. तर खूपच भारी होतं. हॉटेलमध्ये एक मंदिर पण आहे. जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल ना तर तुम्ही आमचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे पार्ट 2. तो नक्की बघा आणि खूपच भारी आहे. तर पार्ट 2 नक्की बघा. चला बाय.